कसं आहे, माझं काय म्हणणं आहे, निर्णय हा सामान्य माणसासाठी दिलासा देणारा असला पाहिजे. बच्चू कडूचा मान सन्मान, त्याची प्रतिष्ठा नाही तर सामान्य माणसाचा आवाज बुलंद होत असेल तर तो घेतला पाहिजे. हिंदी में जानना चाहेंगे, आप एक पार्टी है दिव्यांग लोगों के लिए बड़े पैमाने पर महाराष्ट्र में काम करती है, चर्चा ऐसी है कि आपका प्रहार पक्ष शिवसेना के साथ जुड़ा और आप एमएलसी बने। ना, ऐसा कुछ नहीं है. देखो, हम किसान के लिए भी काम करते हैं, मजदूर के लिए भी काम करते हैं, दिव्यांग भाई के तो वो तो हमारी आत्मा है भाई, हमारे लिए भगवान के समान है दिव्यांग भाई. और मैं तो बहुत नसीबान हूँ कि इन लोगों के, ऐसे लोगों के लिए मैं काम कर सकता हूँ. मैं बहुत नसीबान समझता हूँ. जो भी होगा वो इन लोगों के लिए भी होगा, इनके लिए होगा. बच्चू कडू खुद के लिए कुछ नहीं करने वाला है. अभी तक स्पष्ट नहीं है जाने वाले, स्पष्ट करेंगे भी नहीं ना. फिर सब अभी बताएंगे तो फिर राजनेता बोलेंगे क्या लोग मुझे? आप बोलो. राजनेता जैसा रहना पड़ा. मैं अभी रहता नहीं था, अब लोग बोलते राजनीति जैसा रहते जाओ. बिल्कुल. हा, तुम्ही पेढे घेऊन ये जा. नाही नाही, आता हे सहज बोललो आपण. नेपाळमध्ये मी किमान 5,500 मीटर चढून आलेलो आहे. -15 उष्णता मान होतं आहे आणि खूप माझ्या आयुष्यासाठी सगळ्यात मोठा कठीण ट्रॅक होता. एव्हरेज बेसपर्यंत घेतलो. त्यानं तिथला जो संयमपणा आहे ना, तो खूप शिकलो मी. संयमानंच चालत. तिथं श्वास, ऑक्सिजन कमी असतं, थंडी भरपूर असतं, हाईटनं चढावं लागतं. तर असं तुम्हाला मी चालून दाखवलं, तुम्ही हसाल. म्हणजे एक पाऊल टाकताना दुसरं पाऊल मोजून टाका लागायचं, नाही तर श्वास भरून यायचं. त्यानं संयम फार महत्त्वाचा. आणि मी आयुष्यात संयम फार ठेवला नाही. आता त्या गेलो तेव्हापासून संयम ठेवायला लागलो आणि गौतम बुद्धांच्या भूमीत गेलतोय. भाऊ, म्हणजे तुम्ही येत्या काळामध्ये संयमशील बच्चू कडू पाहायला मिळाला, कारण तुमचा 12 तुम्ही अधिकारी पण बघत नाही, समोरचा पण तो पण बघत नाही. नाही, तिथं शिकला नेपाळमध्ये जाऊ. तिथं संयम मी ठेवणारच नाही. जातीचं राजकारण एकीकडे होताना बघतोय आणि तुमचे मुद्दे शेतकऱ्यांचे आणि दिव्यांगांचे आहेत, जे अतिशय प्रॅक्टिकल आहेत. तुम्हाला वाटतं की हे सगळ्या ठिकाणी तुम्ही पुढे पाऊल ठेवताना तुम्हाला फार संयमाने पाऊल ठेवावं लागणार ते गोष्टीसाठी? कसं आहे, माझ्या निर्णयामुळे शेतकऱ्याच्या आंदोलनाचं खच्चीकरण नाही झालं पाहिजे. कसं जातीच्यासाठी लढलो असतो ना आम्ही, तर आम्हाला ही वेळच नाही आली असती. पण मूर्खता आहे ते या सध्याच्या ह्याच्यामध्ये. जो जात के लिए धर्म के लिए नहीं लढेगा वो मर जाएगा. आणि मग ते लढलं तरी पैसा, राजकारण पैशाचं फार महत्त्वाचं झालं आहे. नाही तर आमच्यासारख्यावर 350 गुन्हे कोणावर दाखल आहे? कोणत्या पक्षप्रमुखावर आहे सांगा बरं? सामान्य माणसासाठी एक सांगा. 150 वेळा रक्तदान करणारा एक तुम्ही पक्षप्रमुख दाखवा, कोणावर आहे? कसं आहे, धार्मिकता म्हणजे माझं म्हणणं आहे का, धर्म मी माझ्या हिंदू धर्माचा आहे, मी त्याचा अभिमान गर्व ठेवत असेल आणि मनात जर कपट भावना एखाद्या दुसऱ्या धर्मासाठी ठेवत असेल तर त्याला हिंदुत्व म्हणतच नाही. लक्षात घ्या. आणि ते मतासाठी मग तुम्ही रस्त्यावर लढायला लढत असेल तर ते आम्ही थोडं सहन करतो. तुम्ही मूळ शिवसैनिक जरी असलात तरी शिंदे शिवसेनेमधून असं म्हटलं जातं की आता शिवसेनेसोबत त्यांचा संबंध नाही, म्हणून काहीशी नाराजी आहे. तुमचं नाव जेव्हा चर्चेत येते तेव्हा नाराजी असणं फार चांगलं. कसं आहे, सगळं होकार म्हटलं असतं तर मजा नाही आली असती. नाराजी आहे म्हणून बातमी झाली ना, ते असली पाहिजे. मला माहीत आहे तुम्हाला ब्रेकिंग भेटत नाही, तेपर्यंत तुम्ही मला प्रश्न विचारत राहाल. हा, तुमच्या संघटनेनं लोकांचे काय मत? नाही, लोक त्यांना साहजिकच आहे. ज्या कार्यकर्त्यांनी 25-25 वर्ष मेहनत केली, रक्ताचं पाणी केलं. एखादी संघटना बगर जाती धर्माची मोठी करणं काही लहान गोष्ट नाही आहे, लक्षात घ्या. म्हणजे आम्ही आमदार होणं, या अशा काळातून संघटना चालवणं ही तारेवरची कसरत असतं.
ना त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करतात ते. तुम्ही आधी म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही जुने शिवसैनिक आहात तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली खरं तर शिवसेनेचा हा पक्ष होता. मात्र आता शिवसेनेचे 2 गट झालेले आहेत. तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मत व्यक्त करताना सध्या बघायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या सोबत काही याच्या आधी चर्चा झाली होती का विधानसभेसंदर्भात किंवा सोबत जाण्यासंदर्भात? नाही कशाबाबत? त्यांच्यासोबत पाऊल ठेवण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाही, मी एक जाता जाता एक फोन केला होता, त्यांनी उचलला आणि अधिक ठेवून दिला. आता ते एवढे सगळे गेल्यानंतर मानसिकता नसेल कदाचित. ओके, धन्यवाद, आभारी आहोत सगळ्यांचा. नाही, आता मी जन्मदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. हां, मी स्वतःहून दिल्या आणि 1 दिवस अगोदर दिल्या. आता त्याच्यानं मला असं वाटतं शुभेच्छा देणं गैर तर नाही आहे. वाढदिवस कोणाचाही चांगला झाला पाहिजे, तुमचा आमचा सगळ्यांचा. हां, म्हणजे ते मला असं समजलं नाही कसा प्रतिसाद आहे. फोनवरून थोडेसे 2 मिनिटात एकदम नाही समजत ना.